पक्ष नेते म्हणून तुमची कामगिरी, ते उपमुख्यमंत्री होते, आता ते मुख्यमंत्री होत आहेत. देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे. विदर्भाचा बॅकलॉग मागच्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही. आता अपेक्षा आहे, कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही. उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रजीवर विसंबून आहेत. त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भातला बॅकलॉग, विदर्भातली बेरोजगारी, विदर्भातले शेतकऱ्याचे प्रश्न, रस्त्यांचा बॅकलॉग असेल, एज्युकेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण मागे आहोत. या सगळ्या पातळीवर सगळ्या विषयाला घेऊन विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. आणि देवेंद्रजीकडून दुसरी अपेक्षा आहे, त्यांचं मध्यंतरी नाव जरा बदल्याचं राजकारण करतात. बदल्या म्हणजे बदल्या सरकारी नाही, बदला घेण्याचं राजकारण करतात. ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही. कारण राजकारणामध्ये वैचारिक लढाई असावी, ती आयडिओलॉजीची लढाई असली पाहिजे. वैयक्तिक कोणी कोणाचे वैरी नाहीत. त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी काही एक भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी सध्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कालच्या बैठकीमध्ये शिंदेंचा चेहरा पडलेला दिसला, जे फोटो व्हायरल झाले त्यावरनं खूप सोशल मीडियावर मीम्स पाहायला. स्वाभाविक आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल. मला तरी असं वाटतं की 2029 मध्ये हे जे दोनही चेहरे आहेत उपमुख्यमंत्री पदाचे, किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. त्यांना सत्तेमध्ये मोदीजी आणि शहाजी यांच्या आशीर्वादानेच राहता येईल, अन्यथा ते काही करू शकणार नाहीत. ते विरोधही करणार नाहीत, करू शकत नाहीत, आणि सत्ता नाही दिली तरी गपचूप बसण्याशिवाय मला वाटतं की यांच्याकडे कुठला पर्याय शिल्लक नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार झाल्याची माहिती आहे. 2 उपमुख्यमंत्री असणाऱ्या सरकारमध्ये नाही, 2 उपमुख्यमंत्री पूर्वी होते, त्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. आणि मला वाटतं की हे जर नाही घेऊ शकले तर भाजपाशी दुसरा पर्याय उभा आहे. त्यामुळे मजबुरी आता आहेच ती, त्यांना घ्यावं. पक्ष सांभाळायचा असेल, जसं देवेंद्रजींनी घेतलंच होतं मुख्यमंत्री असताना सुद्धा उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री राहणाऱ्यांनी मंत्रिपदही घेतले आहे, उपमुख्यमंत्री तर पुन्हा मोठी जागा आहे. त्यामुळं तयार होत असेल तर त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी दुसरा पर्याय मला दिसत नाही. काल काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मुंबईमध्ये बैठक झाली. काही पराभूत उमेदवारांनी महाराष्ट्राच्या प्रदेश नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाना पटोले थेट प्रश्न होता बंटी शेळके यांचा की RSSचा दलाल म्हणून त्यांनी काम केलं. कसं बघता तुम्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते? नाही, बंटी शेळकेंचा आरोप मी ऐकला नाही. काय बोलले त्याची माहिती घेऊ. आणि मला तरी वाटतं की बंटी शेळकेंचा उद्रेक हा का झाला या संदर्भातही ही भाषा ते का वापरत आहेत
या संदर्भात आम्ही हायकमांडच्या कानावर घालू आणि या संदर्भातील वस्तुस्थिती किंवा त्याच्या उद्रेकाच्या मागची कारणं जे उद्वेगानं बोललेत त्याची कारणं नक्की शोधली पाहिजेत. एखादा व्यक्ती 2 वेळा विधानसभा निवडणुका लढतो आणि कमी अंतरांनी पडतो, त्यावेळेस त्याच्या भावना का दुखावल्या गेल्यात, त्याला कुठे ठेच लागली, आणि या संदर्भातली माहिती नक्की घेतली जाईल. परंतु मला वाटतं की जय पराजय होत असतो. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो आणि प्रत्येकाने संयम ठेवून आपण 16 आहोत 160 कसे होतील या दृष्टीनं काम करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, त्याचं असं म्हणणं होतं की माझी तिकीट राहुल गांधींनी दिली, त्यामुळे नाना पटोलेंनी मदत केली नाही. प्रियंका गांधीचा रोड शो झाला, इथं देखील संघटन म्हणून मला मदत मिळाली ना, मला एकटं सोडण्यात आला. कुठेतरी ते गांधी परिवाराच्या जवळच्या म्हणून नाना पटोले त्यांचा सोडून येत असा त्यांचा अप्रत्यक्ष नाही, तिकीट आता राहुल गांधीजी आणि काँग्रेस हायकमांडच देत असतात. आम्हाला सुद्धा तिकीट राहुल गांधींनीच दिली. आम्हाला सुद्धा तिकीट माननीय खडसे साहेबांनी, खरगे साहेब, आपले मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि माननीय सोनियाजी गांधी यांनी दिली. त्यामुळे आमच्या हायकमांडच आम्हाला तिकीट देत असतात. राज्याच्या नेतृत्वाला तिकीट देण्याचा अधिकारच नाही, शिफारस करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना मिळालेली तिकीट खरं म्हणजे युथ काँग्रेसच्या कोट्यातून मिळाली. बंटी शेळके हा लढवय्या कार्यकर्ता आहे, RSCच्या गडात लढतो आहे आणि निवडणुकीमध्ये त्याला मदत काही कमी पडली असेल, त्यामुळे त्यांनी ती भाषा वापरली असावी. परंतु हे योग्य आहे असं मला वाटत नाही. नाना पटोले हटाव मोहीम सुरू झालेली आहे काँग्रेसमधनं, काय सांगा? नाही, आता तो निर्णय आम्ही त्या मोहिमेमध्ये नाही आहोत आणि मी व्यक्तिशः कुठली मोहीम करून आता आहे ते त्यामध्ये राबवण्याची आवश्यकता वाटत नाही मला. काही गोष्टी आहेत ते ठीक आहे, हायकमांडच्या कानावर चूक झाल्या, काही बरोबर आहेत, व्यक्ती आहेत, चुका होत असतात. त्यामुळे मी त्या मोहिमेचा भागीदार नाही. परंतु एक मात्र लक्षात आणून देतो की एवढा मोठा पराजय ज्या वेळेस राज्यामध्ये होतोय त्याची गांभीर्यानं कारण मीमांसा आणि मंथन होण्याची आवश्यकता आहे. केवळ बैठका घेऊन यातून निष्पन्न होईल असं नाही, तर याचं मंथन होणं, त्याची कारणं शोधणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.